subscribing and like our videos to get daily updates. इसकी कितनी कीमत है? कल्पना करा, एका विशाल ओसाड टेकडीवर एक राजवाडा उभा आहे. असा राजवाडा ज्याच्या प्रत्येक भिंतीत अनेक रहस्य, अनेक रक्तरंजित इतिहास दडलेला आहे. चला तर मग आज आपण अशाच एका कथेचा मागोवा घेऊया. राजमहाल 3, जिथे खरी आणि खोटी भूतं एकमेकांना मिळतात. आणि या सगळ्याची सुरुवात होते कुठून? तर एका शापाने. तेव्हापासून त्या आई आणि मुलाचे दुष्ट आत्मे इथे भटकत आहेत. ही एकच ओळ त्या संपूर्ण राजवाड्याच्या दहशतीचं वर्णन करायला पुरेशी आहे आणि याच ओळीवर ही सगळी कथा उभी आहे. तर मग आधी हेच समजून घेऊया की या राजवाड्याची ही रक्तरंजित दंतकथा आहे तरी काय. ही कथा आहे माया नावाच्या एका जादूकरणीची, जिच्या सूडाच्या भावनेने या जागेला कायमचं शापित करून टाकलं. गोष्ट सुरू होते 1940च्या दशकात. माया नावाची एक जादूगरणी संपत्तीसाठी राजाला मोहात पाडते. पण जेव्हा राजाला तिच्या बेवफाईबद्दल कळतं तेव्हा तो सुडाच्या आगीत इतका पेटून उठतो की तो तिच्या लहान मुलाला जिवंत जाळून टाकतो. आपल्या मुलाच्या मृत्यूने वेडी झालेली माया स्वतः फासावर लटकून जीव देते, पण मरण्याआधी ती त्या महालाला असा शाप देते की तिथूनच सुरू होतो त्या आई आणि मुलाच्या आत्म्यांचा भयानक खेळ, जो अखेरीस राजाला आत्महत्या करायला भाग पाडतो. 1-2 नाही तर तब्बल 40 वर्षे. इतकी वर्ष त्या शापित महालात कोणीही पाऊल ठेवण्याची हिंमत केली नाही. तो महाल त्याच्या आतल्या आत्म्यांसोबत जगापासून जणू काही तुटूनच गेला होता. पण थांबा, आता या हॉरर स्टोरीमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट येतोय. जिथे आधीच खरी भूतं आहेत तिथे आता काही बनावट भूतांची एंट्री होणार आहे. आणि हीच योजना कथेला एका अनपेक्षित विनोदी वळणावर घेऊन जाते. तर या कथेचा हिरो आहे कुमार, एक आधुनिक तरुण जो मारामारी करण्यात एकदम पटाईत आहे आणि त्याची बालपणीची मैत्रीण काजलवर जीवापाड प्रेम करतो. पण खरी अडचण आहे काजलचे वडील, जे कुमारचा प्रचंड तिरस्कार करतात आणि त्यांचं लग्न मोडण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. आता काजलच्या वडिलांची अचाट कल्पना तर बघा. ते दोन्ही कुटुंबांना लग्नाच्या तयारीसाठी त्याच दूरच्या भूताटकीच्या हवेलीत बोलावतात आणि तिथे काय करतात तर काही अभिनेते आणि गुंडांना भूत बनायला सांगतात. प्लॅन असा की कुमारला इतकं घाबरवायचं की त्याने स्वतःच लग्न मोडून तिथून पळ काढावा. कमाल आहे की नाही प्लॅन? म्हणजे बघा, सगळा स्टेज सेट झाला होता एका कॉमेडी नाटकासाठी, जिथे फक्त गोंधळ आणि गैरसमज होणार होते. पण त्यांना कुठे माहीत होतं की त्यांचं हे नाटक लवकरच एका भयानक सत्यात बदलणार आहे. आणि इथेच कथेला एक असं वळण मिळतं की सगळा खेळच पालटून जातो. कारण या बनावट भूतांच्या पार्टीत आता खऱ्या राक्षसांची एंट्री होते. आता सगळ्यात मोठा आणि मजेशीर प्रश्न हा आहे की जे भूत बनावट आहेत त्यांना कोण घाबरवतंय? जेव्हा घाबरवायला आलेले लोकच घाबरून पळायला लागतात तेव्हा समजून जायचं की काहीतरी खूप भयंकर घडतंय. आणि इथून सुरू होतो खऱ्या भूताटकीचा खेळ. सगळा विनोद, सगळी योजना बाजूला राहते आणि उरते फक्त निव्वळ भीती आणि जगण्यासाठीची धडपड. मायाचा आत्मा जागा होतो, तिच्या मुलाचा सूड घेणारा आत्मा परत येतो. भाड्याने आणलेले अभिनेते भीतीने थरथर कापायला लागतात. सगळी योजना पूर्णपणे विस्कळीत होते आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी येते काजल, कारण तो दुष्ट आत्मा तिच्यावरच ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता या सगळ्या भीती आणि विनोदाच्या गोंधळात एक प्रेमकथा सुद्धा आहे, जी आता एका वेगळ्याच संकटात सापडलीय. काजल कुमारला अगदी ठामपणे सांगते, मी लग्न करेन तर तुझ्याशीच, नाहीतर माझा जीव देईन. या एका वाक्यातूनच त्यांच्या प्रेमाची तीव्रता आणि त्यांच्या समोरचं संकट किती मोठं आहे हे स्पष्ट दिसतं. म्हणजे आता कुमारसमोर एक चॅलेंज आहे. त्याला आपल्या प्रेयसीला अशा शक्तीपासून वाचवायचं आहे जिला तो 2 ठोसे मारून हरवू शकत नाही. एका शारीरिक लढवयाला आता एका आत्मिक शक्तीचा सामना करायचा आहे. आणि इथून कथा सरळ आपल्या अंतिम टप्प्याकडे जाते. आता सगळा विनोद संपलाय आणि उरली आहे फक्त एक आध्यात्मिक लढाई. महालय अमावस्या ही काही साधीसुधी रात्र नाहीये. ही एक अत्यंत दुर्मिळ ज्योतिषीय घटना आहे. आणि हीच ती एक आणि एकच रात्र आहे जेव्हा मायाच्या त्या शक्तिशाली आत्म्याला पकडून त्याचा नायनाट केला जाऊ शकतो. हीच त्यांची शेवटची संधी आहे. आणि हे अशक्य काम शक्य करण्यासाठी एंट्री होते बौद्ध भिक्षू नामा कोंचम यांची. फक्त तेच त्या दुष्ट आत्म्याला वश करण्याचा मार्ग जाणतात. भिक्षू काय म्हणतात बघा, हे आत्मे माझ्या ध्यानात अडथळा आणत आहेत.
यावरूनच त्या आत्म्यांची ताकद किती प्रचंड असेल आणि त्यांना हरवणं किती कठीण असेल याचा अंदाज येतो. मग भिक्षूंची योजना काय आहे? ते कुमारच्या चेतनेला म्हणजे त्याच्या आत्म्यालाच त्या आध्यात्मिक जगात पाठवणार आहेत, जेणेकरून तो तिथे जाऊन काजलच्या आत्म्याला शोधून परत आणू शकेल. पण यात एक मोठा धोका आहे. जर कुमार वेळेत काजलला परत आणू शकला नाही तर दोघांचेही आत्मे त्या जगात कायमचे अडकून पडतील. ही अक्षरशः काळाशी शर्यत आहे. तर मग प्रश्न हाच उरतो, जिथे सगळीकडे विदूषक आणि लबाड लोक भरले आहेत तिथे खऱ्या राक्षसाशी लढायला विश्वास तरी कोणावर ठेवायचा? ही कथा आपल्याला हाच विचार करायला लावते, जिथे विनोद, गोंधळ आणि खरी भीती एकत्र येऊन एक असा अनुभव देतात जो विसरता येणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रज्वल जाधव. तर काय मग बरे आहेत ना सगळे? तर मित्रांनो, आपली व्हिडिओ कशी आहे? मग आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा. भेटूया अजून अशा भन्नाट कथामध्ये.